प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी। तिकडे पालघरमधल्या जव्हारमधील धारणहट्टी इथल्या 2 अल्पवयीन मुलींची 500 रुपयांना विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अहमदनगरच्या एका मेंढपाळानं या दोन्ही मुलींची खरेदी केल्याची माहिती असून 8 वर्षीय मोठी मुलगी ही त्या मेंढपाळाकडे गेल्या 3 वर्षांपासून तर दुसरी 6 वर्षीय मुलगी गेल्या वर्षभरापासून त्याच्याकडे बालमजुरी करत होती। श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेतल्यानंतर मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळाविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर या दोघींपैकी मोठ्या मुलीचा शोध लागला असून 6 वर्षीय मुलीचा पोलिसांकडून अद्यापही शोध सुरू आहे। तर या प्रकरणात तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती जव्हार पोलिसांकडून देण्यात आली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, अतिशय धक्कादायक माहिती समोर येते, काय सविस्तर अपडेट? नक्कीच धरणहट्टी येथील ही जव्हारमधील जे धरणहट्टी गाव आहे या गावातील ही धक्कादायक अशी घटना आहे। एकूणच आपण बघायला गेलं तर अहमदनगर येथील एका मेंढपाळाने या 2 मुलींची खरेदी जी आहे ती केली होती। घरकाम असेल किंवा मेंढ्यांसाठी गुराखी म्हणून असेल, तसेच इतर कामं जी आहेत ती या मुलींकडून केली जात होती। त्यासाठी तब्बल 3 वर्षापासून मनीषा भोये या मुलीला तो राबवत होता, तर दुसरी मुलगी जी आहे काळू भोये तिला मागील 1 वर्षापासून राबवत होता। यासाठी केवळ 500 रुपये भोये कुटुंबियांना देण्यात आले होते। त्यानंतर श्रमजीवी संघटना आक्रमक झाल्यानंतर या संदर्भात मेंढपाळा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जव्हार पोलीस ठाण्यात आपण बघितलं तर कलम 3/1 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या जव्हार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, तर तपासानंतर पुढील कारवाई जी आहे ती केली जाणार असल्याची माहिती जव्हार पोलिसांकडून देण्यात आली आहे। मात्र जव्हार मोखाडा किंवा विक्रमगड हा भाग असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे किंवा येथील दुर्गम भागात अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच असते आणि त्याचा फायदा घेत या मेंढपाळाने या मुलींची खरेदी केल्याचा आरोप जो आहे तो श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आलेला आहे। एकूणच वेठबिगारी असेल किंवा इतर कलम जी आहेत ती वाढवून या मेंढपाळाला अटक करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता श्रमजीवी संघटनेकडून करण्यात येत आहे। बरं राहुल, मात्र या मुलींच्या आईवडिलांचं या प्रकरणावर नेमकं काय म्हणणं आहे आणि पोलिसांकडून नेमकी काय अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे? नक्कीच मुलींच्या आई वडिलांकडून अशी माहिती देण्यात आली आहे की मागील वर्षी या मेंढपाळाकडून असं सांगण्यात आलं होते की तुमच्या मुली ज्या आहेत त्या घरकामासाठी द्या, मात्र प्रत्यक्षात त्यासाठी तब्बल 12,000 रुपये वर्षाकाठी आणि 1 मेंढी असं देण्याचं ठरलं होतं। मात्र प्रत्यक्षात तशी कुठलीही पूर्तता जी आहे ती या मेंढपाळाकडून करण्यात आलेली नाहीये आणि प्रत्यक्षात या कुटुंबियाला अवघ्या 2 मुलींसाठी 500 रुपये देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रकार वाढल्याचं समोर येतंय। मात्र प्रत्यक्षात आपण बघितलं तर यामध्ये बालमजुरी असेल किंवा मग वेठबिगारीसारखे अनेक प्रश्न जे आहेत। राहुल, माफ करा, थोडं थांबवते। आपल्यासोबत शिवसेनेच्या नीलम गोरे ताई जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत। अतिशय धक्कादायक बातमी खरं तर आपण पाहतोय, या मुलींची खरेदी केली आहे एका मेंढपाळानं आणि बालमजुरी त्या करत होत्या त्यांच्याकडे। मुळामध्ये हा मेंढपाळ म्हणजे मेंढपाळ आहे का एखाद्या ट्रॅफिकिंग म्हणजे मुलांचा व्यापार करणाऱ्यांमधला दलाल किंवा असे हातामध्ये धरलेले एजंट असतात तसं व्यक्ती आहे हे तपासायला हवं। दुसरं म्हणजे आज गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याची बातमी झाली आहे, पण बरेच वेळेला बघतो आपण की गुन्हे दाखल होतात त्याच्यानंतर चार्जशीट होणं, चार्जशीटहून गुन्हा कोर्टात उभा राहणं आणि संबंधित जे कोणी सूत्रधार असतील त्यांना शिक्षा होणं, याचा अहवाल कधीतरी 6 महिने वर्षांनी आलेला दिसतो। परंतु मला असं वाटतं की पालघरच्या एसपींनी आणि नगरच्या एसपींनी मिळून दोन्हीचं पाठपुरावा ते करतील आणि ते करून अशा प्रकारच्या अजून काही घटना झाल्यात का आणि अशी विक्री आईवडील करतायत याचा अर्थ एक स्पष्ट होतोय की पालघरमध्ये किंवा ज्या आदिवासी भागामध्ये जो रोजगार मिळायला पाहिजे लोकांना तो पुरेसा नसावा, त्याच्यामुळे लोक असमर्थन होऊन किंवा मजबूर होऊन अशा गोष्टी करत असावेत। ही एक खूप काळजीदायक गोष्ट आहे। जवळजवळ 3री-4थी घटना आहे। नुकतीच इगतपुरीतली मुलांच्या विक्रीची घटना समोर आली होती, त्यानंतर आदिवासी महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना समोर आलेल्या आहेत आणि आता ही परत अजून एक घटना समोर येते। याच्यापूर्वी पालघरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात सुद्धा प्रश्न आलेले होते आणि बलात्काराची घटना समोर आणली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली असं देखील समोर आलं होतं। तर या घटनेची तुम्ही दखल घेतली चांगलं आहे। मी स्वतः
त्याचा पाठपुरावा करते आणि दोन्ही एसपींशी बोलून या प्रकरणाच्या मध्ये योग्य ती कारवाई होईल असं मी स्वतः पाहीन. बरं, नीलमताई धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर पालघरमधली ही अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय. जव्हारमधील धारणहट्टी इथल्या 2 अल्पवयीन मुलींची 500 रुपयांना विक्री करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अहमदनगरच्या एका मेंढपाळानं या दोन्ही मुलींची खरेदी केल्याची माहिती असून 8 वर्षीय मुलगी ही त्या मेंढपाळाकडे गेल्या 3 वर्षांपासून बालमजुरी करत होती आणि दुसरी 6 वर्षीय मुलगी गेल्या वर्षभरापासून त्याच्याकडे बालमजुरी करत होती. तर श्रमजीवी संघटनेनं पुढाकार घेतला आणि त्यानंतर या मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळाविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर अधिक बोलण्यासाठी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. जव्हारमधून ही अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. या 2 मुलींची विक्री करण्यात आली आहे. आपली प्रतिक्रिया. या मुलींची विक्री जी केली ही अतिशय निंदनीय आणि चीड आणणारी गोष्ट आहे. खरं तर ही विक्री कशाच्या माध्यमातून झाली, कोणी केली, कशासाठी केली आणि जर सावकारी पेशातून हे कर्ज घेतलेलं असेल आणि या माध्यमातून त्यांची सोडवणूक करण्यासाठी अशा पद्धतीने हा व्यवहार केला गेला असेल मुलींचा, तर हे निश्चितच अतिशय भयानक गोष्ट आहे. याच्यामध्ये वेठबिगारी करत असताना किंवा अशा पद्धतीचा व्यवहार करत असताना यामध्ये कोणी व्यक्ती आहे का, एक व्यक्ती आहे का, ही साखळी आहे, हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार संबंधित व्यक्तींवरती गुन्हा दाखल झालेला आहे. एका मुलीची त्यामधून सुटका देखील झालेली आहे. पण अशा घटना घडूच नाही. खरं तर आम्ही राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सातत्याने आदिवासी भागांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती व्हावी म्हणून मोहीम राबवतो. महिला विभागाकडून देखील, बाल विभागाकडून देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं जातं. पण यामध्ये खरं तर आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा असलेला अभाव आणि आर्थिक विवंचना यामुळे मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीच्या घटना घडत असतील असं मला वाटते. पण तरी सुद्धा जनजागृती करणं फार महत्वाचं आहे. पण अशा घटना घडूच नाही याच्यासाठी देखील तत्पर राहणं फार गरजेचं आहे. पोलीस यंत्रणेने तातडीने, त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून या सगळ्यांमध्ये चांगल्या पद्धतीची जनजागृती करावी आणि या गाव असेल किंवा पाडा असेल, वाड्या किंवा वस्त्या असतील, या सगळ्यांमध्ये ही जनजागृती करत असताना निश्चितपणाने त्या भागामध्ये काय चाललंय किंवा कोणती यंत्रणा आहे इकडे सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे. यासाठी आम्ही सातत्याने कलेक्टर असतील किंवा सीओ असतील यांच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो. बरं, रुपालीताई धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर यावर अधिक बोलण्यासाठी श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विवेक साहेब, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. आपल्याच जिल्ह्यात अशी धक्कादायक घटना घडलेली आहे, या मुलींची खरेदी करण्यात आली आहे. नमस्कार. आपल्या जव्हारमध्ये आता जी घटना समोर आलेली आहे की केवळ 12,000 रुपयासाठी, ते सुद्धा कबूल केले, प्रत्यक्षात दिले नाहीत, त्या 2 मुलींना, ज्यात एक कोवळी 6 वर्षाची मुलगी देखील आहे जी अजून बेपत्ता आहे, अशी घटना समोर आलेली आहे. जे नगर जिल्ह्यामध्ये मेंढपाळ घेऊन गेले होते आणि मेंढ्या जाळण्याचं काम या मुलींना दिलं जात होतं. ही घटना पहिली नाहीये, हे मला सांगू द्या आधीच, की नाशिकमध्ये अशा पद्धतीची 22 मुलं आढळून आलेली आहेत. आणि एक मुलगी तर 10 वर्षाची, तिच्या मानेवर जखमा होत्या, गळा आवळल्याच्या खुणा होत्या, शरीरावर डाग होते, चटके होते, जखमा होत्या. त्या अवस्थेमध्ये, मृतप्राय अवस्थेमध्ये घरासमोर टाकली होती आणि ती मरण पावली. त्यानंतर ही घटना आली. यानंतर मोखाड्याला देखील 2 मुलांची घटना, असे गुन्हा दाखल झालेला आहे. भिवंडीला 2 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ही सर्व नगरला मुलं जात होती. माझं म्हणणं असं आहे की जनजागृती वगैरेचा प्रश्न इथे नाही आहे. इथे भीषण दारिद्र्याचा प्रश्न आहे. की स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा इतकं भीषण दारिद्र्य, म्हणजे ज्याचं वर्णन मला करता येत नाही. राहायला घर नाही, घराखालची जागा नाही, रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, जातीचा दाखला नाही, काही नसलेली अशी कुटुंब आहेत. ज्यात त्या गौरी आगिवले या 10 वर्षाच्या मुलीला मृत्यू पावल्यानंतर अग्नी देण्याकरता घराचे वासे, जे काही झोपडीचे वासे होते, ते जाळून तिला अग्नी द्यावा लागला. ही परिस्थिती असेल तर मला असं वाटतं की देशाच्या एकूण यंत्रणेनी, व्यवस्थेनी आणि समाजाने सुद्धा फेरविचार करण्याची गरज आहे की आम्ही जागृतीने काय करणार आहोत. कारण जागृती नुसती केली तर काय, कोणाची जागृती करणार आपण. प्रश्न असा आहे की ही परिस्थिती बदलणार की नाही आम्ही त्यांना राहायला घर देणार आहोत का नाही.
आम्ही त्यांना हाताला काम देणार आहोत का नाही, रोजगार हमीची कामं निघत नाहीत आणि त्यामुळे मग भीषण दारिद्र्याच्या शिकारपोटी आपलं मूल आपण जर पासून त्यांना सांभाळू शकत नसू तर मग दुसऱ्याकडे नाईलाजाने त्या मुलांना द्यावं लागतं, ही परिस्थिती असेल तर ही परिस्थिती या 75 वर्षानंतर आपल्याकडे समोर आलेली आहे आणि ही अतिशय भीषण आहे. याची खरं म्हणजे लाज वाटते मला, एक समाज म्हणून देखील लाज वाटते मला की या सरकार किती काय वाट बघणार, स्वातंत्र्याची 100 वर्ष व्हायची वाट बघायची का की ज्यामुळे यांची परिस्थिती बदलणार आहे. अजून रेशनिंग कार्ड नाही, रेशनिंगचं धान्य यांना मिळत नाही, किती भीषण दारिद्र्याचा सामना. परिस्थिती ही अतिशयच भीषण आहे. तुमचा मुद्दा लक्षात आलाय. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर पालघरमधली ही धक्कादायक घटना, मुलींची खरेदी केलेल्या विरोधात आता सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि 500 रुपयांना या 2 अल्पवयीन मुलींची विक्री करण्यात आली होती. त्या मेंढपाळाला आता अटक करण्यात आली आहे. आणि आता राजकीय गोटातून एक मोठी बातमी. शिवसेनेकडून दसरा मेळाव्याबाबत नवं पोस्टर समोर आलेलं आहे. हिंदुत्वाची वज्रमूठ आता ताकद दाखवणारच. गद्दारांना क्षमा नाही, चलो शिवतीर्थ असा या पोस्टरवर उल्लेख आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यावर बाळासाहेब ठाकरेंबरोबर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबरोबरच तेजस ठाकरे यांचा देखील फोटो दिसतोय. त्यामुळे आता विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. शिवसेनेकडून हा दसरा मेळाव्याबाबत नवं पोस्टर समोर आलेलं आहे. हिंदुत्वाची वज्रमूठ आता ताकद दाखवणारच, गद्दारांना क्षमा नाहीच, चलो शिवतीर्थ असं या पोस्टरवर म्हटलेलं आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, शिवसेनेचं हे नवं पोस्टर खूप काही सांगून जातंय. अगदी बरोबर आहे. शिवसेनेचे नवं बॅनर आणि त्या बॅनरवरचे फोटो आणि त्याची वाक्य, शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक होत असल्याचं चिन्ह जे आहे ते दिसतंय स्पष्टपणे. येत्या 5 ऑक्टोबरला दसरा आहे, मात्र दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये शिवसेनेचा पारंपरिक होणार की नाही हे अद्याप सुस्पष्ट झालेलं नाहीये. अद्याप त्यांना मुंबई महापालिकेकडनं अधिकृत परवानगी मिळालेली नाहीये, त्यासाठी संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे जर का परवानगी मिळाली नाही तर शिवसेना थेट छत्रपती शिवाजी महाराज मैदानात घुसून दसरा मेळावा करणार का, याबद्दल सध्या चर्चा जी सुरू आहे. त्यात आता हे नवं बॅनर जे आहे आक्रमक ते प्रसिद्ध झालेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. हिंदुत्वाची वज्रमूठ दाखवणारच, आता ताकद दाखवणारच असं आक्रमक वाक्य या बॅनरवरती लिहिलेली आहे. त्यामुळे येत्या दसरा मेळाव्यामध्ये मुंबईमध्ये काय घडणार याची चुणूकच या बॅनरमधून दिसून येत आहे. निश्चितच. मात्र आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तेजस ठाकरे यांचा देखील या बॅनरवर फोटो दिसतोय. अगदी बरोबर. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्याचबरोबर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे, चौथी पिढी आहे ठाकरे घराण्याची, त्यांचे देखील फोटो यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे त्या दसरा मेळाव्यामध्ये संपूर्ण ठाकरे कुटुंब शिवसेना ही आमचीच आहे हे दाखवण्यासाठीच आक्रमक प्रचार करत असताना दिसते आपल्याला. निश्चितच. उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंची तोफ मुंबईमध्ये धडाडणार आहे. ठाकरेंचा आवाज संपूर्ण देशभर घुमणार असा हा मेळावा असेल. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केलेला आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये ठाकरी तोफ धडाडणार आहे. गेली अनेक वर्ष सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका आपल्याच ताब्यात ठेवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरे आणि कंपनी समोर आहे. पण हे आव्हान तितकंसं सोपं नसणार आहे, कारण शिवसेनेतला शिंदे गट आता वेगळा होऊन तो भाजपसोबत सध्या सत्तेत आहे. उद्धव ठाकरेंविरुद्ध भाजप मनसेसह शिंदे गटाचं आव्हान असेल. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटप्रमुखांच्या मेळाव्यात काय बोलतात याकडे शिवसैनिकांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलू शकतात आपण ते देखील पाहूया. एकनाथ शिंदे आणि बंडखोरी या महत्त्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे बोलू शकतात. त्यानंतर हिंदुत्व आणि मराठी हा देखील मुद्दा एक महत्त्वाचा असू शकतो. पक्षासह चिन्हासाठीची धडपड, त्यानंतर शिवतीर्थावरून सुरू झालेलं भांडण यावर देखील उद्धव ठाकरे बोलू शकतात. आणि भाजपसह मित्रपक्षांवर देखील उद्धव ठाकरे आज बोलणार का याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
दसरा मेळाव्याला अवघे 15 दिवस शिल्लक आहेत. मात्र अद्यापही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली नसल्याने शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत आणि मेळाव्यासाठी मुंबई पालिकेकडून शिवसेनेला तारखांवर तारखा मिळतायत. शिवसैनिक पालिकेचे उमरे झिजवतायत तरी देखील त्यांना परवानगी मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे शिवसैनिकांचा संयम सुटत चाललाय. शिवाय दसऱ्याला अवघे 15 दिवस शिल्लक राहिल्याने तयारी कशी करणार असा मोठा प्रश्न शिवसैनिकांसमोर उभा आहे. की 16 तारखेला विधी खात्याकडे दसऱ्याच्या परवानगीबाबत वॉर्डने त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. पण विधी खात्याकडनं आज मितीपर्यंत कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे आम्हाला या दसऱ्याच्या परवानगीचं तुम्हाला आत्ताच्या घडीला उत्तर देता येणार नाही. ही भूमिका सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे ठरवतील का त्याप्रमाणे सांगितलं जाईल. पण शिवसेनेचा एक उपनेता किंवा शिवसैनिक या नात्याने आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. निर्णय कोणताही असून दे, पण दसऱ्याचा मेळावा ज्या प्रकारे शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकण्याकरता सगळे जण आतुरतेने वाट बघायचे, आजच्या या परिस्थितीमध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचे विचार आणि त्यांच्या दसऱ्याचं सोनं आम्हाला त्यांच्यावर लुटायचं आहे. या प्रशासनावर आमचा काडीचा विश्वास नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं की विधी खात्याचं काय मत आहे किंवा कोणत्या पद्धतीने पत्र आणि कधी व्यवहार तुम्ही केलेला आहे याचा आम्हाला लेखी तपशील द्या. आता इथे विभाग अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यांनी लेखी पत्र आम्हाला दिलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत आणि या दौऱ्यात केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये देखील ते जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदनात अनेक रूम बुक करण्यात आलेले आहेत. जवळपास 40 आमदार येणार असल्याची देखील माहिती आहे. विविध रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकार आता फ्रंट फूटवर आलंय. तिकडे मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य सभा पार पडली आणि या सभेत त्यांनी एकनाथ खडसेंवर घणाघाती टीका केली. एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत पाटलांची स्तुती करत उद्धव ठाकरे समर्थकांवर निशाणा साधलाय. काही लोकांच्या सभेला राष्ट्रवादीचे लोक आणावे लागतात असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या यात्रेवर देखील टीका केली आहे. काही लोकांना सवय आहे, पण त्यांच्या सभांना कशी माणसं आणावी लागतात ते त्यांचा अनुभव ते सांगत असतात. आता तर काही नेत्यांच्या सभांना राष्ट्रवादीचे माणसं कार्यकर्ते पाठवावी लागतात. पण इथे आलेला एकही माणूस असा भाड्याने आणलेला नाही, मनापासून आणलेली ही गर्दी आहे. मनापासून आणलेली. रस्त्याच्या दुतर्फा येताना पाहिलं काय लोकांचं प्रेम आहे आणि मन भरून येतं. इथे सांगायला आनंद वाटतोय, मुक्ताई नगर विधानसभेचा क्रमांक पण 20 आहे. आज तारीखही 20 आहे. एक चांगला योगायोग आहे. तारीख ठरवून केली होती काय चंद्रकांत? आम्हालाही 2020चा सामना खेळायचा आहे. कमी षटकात जास्तीच्या धावा काढायच्या आहेत. मी आणि देवेंद्रजी हे आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे. दादा इकडे येऊन गेले. मी मला माहिती घेतली 2-4 दिवसापूर्वी कुठे जळगाव जिल्ह्यामध्ये. ते म्हणाले वेदांता फॉक्सकॉनची चौकशी करा. अरे बाबा, आम्ही सत्तेवर आल्या आल्या वेदांताची बैठक घेतली, मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी. तुम्ही 2.5 वर्ष काय केलं? चौकशी केली तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. चौकशी होणारच आहे. कोणी काय त्याच्यामध्ये कोण दोषी आहे ते जनतेसमोर आलंच पाहिजे. आणि देवेंद्रजी यांनी तशा प्रकारचं भाष्य केलंय की दूध का दूध पाणी का पाणी जनतेसमोर आलं पाहिजे. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हा तुमचा धंदा, आमचा नाही.
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचं विसर्जन करणार असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे। मविया सरकारनं गणेशोत्सवावर निर्बंध आणले, त्यामुळे राज्य गुजरातच्या मागे गेलं अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मविया सरकारवर केली आहे। राज्याला गुजरातच्या पुढे नेण्यासाठी आणि मुंबईकरांचं जीवन सुकर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार असं देखील त्यांनी म्हटलं। भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीनं आयोजित मुंबई मोरिया गणेशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये ते बोलत होते। श्री गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी मी एकच गोष्ट श्री गणेशाला मागितली की बाबा तुमचं विसर्जन करतोय तुम्ही तर पुढच्या वर्षी या, पण तुमच्या सोबत मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचंही विसर्जन करू द्या आणि त्याला खालीच दाबून ठेवा। त्या अरबी समुद्राच्या आतमध्ये हा भ्रष्टाचार असा अडकला पाहिजे की कधी वर येण्याचं नावच या भ्रष्टाचाराने घेऊ नये। अशा प्रकारचा वर हा या ठिकाणी श्री गणेशाला मागितलेला आहे आणि आपण गणेशोत्सवाला परवानगी नाकारली तर अशीची गुजरातच्या मागे गेलो, क्रमांक खाली गेला। पण आता काळजीचं कारण नाही आहे, आता पुन्हा गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि श्री गणेशाच्या आशीर्वादानं पुन्हा मराठी माणूस प्रयत्नांची शर्थ करेल आणि महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच येईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। आता नवी सुरुवात केली आहे आणि अशी जी आपलं नशीबच चांगलं आहे की सुरुवातच श्री गणेशापासून झाली। आता श्री गणेशापासून ज्यांची सुरुवात झाली असेल त्यांना कोण थांबवू शकतो? त्यामुळे माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मी आता आम्ही हा निर्णय घेतला आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांच्या समवेत की 2-2.25 वर्ष आहेत, आता टेस्ट मॅच खेळायची नाही, आता 2020ची मॅच खेळायची, जोरदार बॅटिंग करायची। आणि मुंबईकरांना तर सांगू इच्छितो की मुंबईकरांच्या हिताचे निर्णय आपण सातत्याने घेतले, आता ही सगळी कामं पूर्ण करून दाखवणार। आता मुंबईकरांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आलं पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। अमेरिका आणि फ्रान्सनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय। मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये हे युद्धाचं युग नाही असं परखड मत व्यक्त केलं होतं। त्यांच्या या वक्तव्याचं फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी कौतुक केलंय। यूएनच्या महासभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळलेली आहेत। अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी देखील मोदींचं वक्तव्य अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारं असल्याचं म्हटलंय।